पुण्यातील हगवणे बंधूंच्या अडचणीत वाढ, खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याप्रकरणी शशांक आणि सुशील विरोधात गुन्हा दाखल. हगवणे बंधूंचा मामा जालिंदर सुपेकरचा खोटारडेपणा उघड. हगवणेंना दिलेल्या शस्त्र परवान्याच्या मंजुरीवर जालिंदर सुपेकरची सही. पुण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त असतानाही मेहरबानी. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करा. रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. हगवणेंच्या राजकीय लागेबांध्यांमुळे तपास पारदर्शक नसल्याचा आरोप. शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध. खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. सरकारी महिला नोकरदारांनी लाडक्या बहिणींचा लाभ लाटला. 2652 महिला नोकरदारांनी 9 महिन्यांचे हप्ते घेतले. अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचे 3,58,00,000 रुपये लाटले. नागपूर पोलिसांनी कारमधून नेली जाणारी 60 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. कारमधले 4ही प्रवासी मद्यधुंद अवस्थेत. रक्कम कोणाची आणि कशासाठी नेली जात होती याचं गूढ. मुंबईमध्ये 481 धनाढ्यांनी 14,000 कोटींचा मालमत्ता कर थकवला. मुंबई भाजप उपाध्यक्ष रवी राजांकडून करबुडव्यांची यादी सादर. कर वसुली करा, रवी राजांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. ठाण्यात एटीएसची मोठी कारवाई. भारताविषयीची संवेदनशील माहिती पाकिस्तानला देणाऱ्या तरुणाला अटक. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असलेल्या रवींद्र वर्माला 2 जूनपर्यंत कोठडी. बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बाका प्रसंग. एकाच वेळी 2 पोलीस अधीक्षक कार्यरत. एकानं बदलीला स्थगिती मिळवली, पण नवे पोलीस अधीक्षक बदलीच्या स्थगितीपूर्वीच रुजू. नवी मुंबईत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली महिलेला 1,81,00,000 लुटलं. बनावट आयकर अधिकारी असल्याचं सांगून फसवणूक. गुन्हे शाखेकडून टोळीला अटक. राज्यभरात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. आंबा, संत्रा, द्राक्षाच्या बागा उद्ध्वस्त. हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचा टाकू. मुसळधार पावसामुळे मे महिन्यातच धरणं भरण्यास सुरुवात. बीडचं मांजरा आणि बिंदुसरा धरण भरलं. रत्नागिरीचं शीळ धरण तर पाटणचं महिंद धरणही ओव्हरफ्लो. पुण्यामध्ये एनडीएचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न. यंदा 17 मुलींची पहिली तुकडी पास आऊट. इतिहासात पहिल्यांदाच एनडीएतून मुलींची तुकडी सैन्यात. आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये लढत. विजयी संघ क्वालिफायरच्या दुसऱ्या फेरीत तर पराभूत संघ बाहेर जाणार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारनं गरजू महिलांचा